मित्रांनो नमस्कार. शेअर मार्केट गुंतवणूक मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, शेअर मार्केटमध्ये जो आपण पैसा लावणार आहोत तो पैसा कंटिन्यू वाढावा म्हणूनच तो आपण लावत आहोत. त्याची वाढ झाली पाहिजे. परंतु चुकीच्या कंपनीत पैसे लागले गेले, एकतर आपल्याकडे पैसे करोडो रुपये नाहीत, आपण मेहनतीने कमवलेला पैसा व त्याच्यातून थोडा वाचवलेला पैसा, अतिशय थोडे असलेले पैसे हे आपल्याकडे आहेत आणि तो पैसा जर चुकीच्या ठिकाणी लागले गेला आणि ती कंपनी जर चालली नाही तर आपला पैसा वाढणार नाही. आणि जर ती कंपनी मायनस झाली तर आपला पैसा हा मायनस होईल किंवा वाढणार नाही हे इथपर्यंतही ठीक आहे. परंतु जो वेळ आपल्या जीवनातला जाणार आहे, 5-10 वर्ष आपण त्या कंपनीचे शेअर जर आपल्याजवळ ठेवलेले असू तर तो वेळ आपल्याला परत मिळणार नाही. तोच जर पैसा योग्य कंपनीत जर लागले गेला असता तर त्या 5-10 वर्षामध्ये आपले पैसे हे करोडोनं बनले असते. त्यामुळं चुकीच्या कंपनीत पैसे लागायला नको. म्हणून ज्या कंपनीत आपण पैसा लावणार आहोत तो पैसा कंटिन्यू वाढला पाहिजे म्हणूनच आपण लावत आहोत. आणि ज्या कंपनीत आपण पैसा लावत आहोत त्या कंपनीच्या शेअरची किंमत न बघता त्या कंपनीचा बिझनेस बघितला पाहिजे. जर बिझनेस चालला तरच शेअरची प्राईस चालेल आणि वाढेल. पोर्टफोलिओमध्ये असायलाच पाहिजे अशा 3 केमिकल क्षेत्राच्या कंपन्यांविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. पहिली कंपनी आहे ॲथर इंडस्ट्रीज. तुम्ही बघू शकता ॲथर इंडस्ट्रीज वेगवेगळे केमिकल ही कंपनी बनवते. तुम्ही इथे बघू शकता त्याचे नावं दिलेले आहेत. असे वेगवेगळे केमिकल ही बनवत असते. त्याच्यानंतर हिचं मार्केट कॅप जर पाहिलं तर मार्केट कॅप 11,775 करोड आहे. स्टॉकचा पी जर पाहिला तर पी 83 दिसत आहे. त्याच्यानंतर तिचा ROCE व ROE जर पाहिलं तर ROCE 18 आहे, ROCE 15 आहे. त्याच्यानंतर ही कंपनी पूर्णपणे कर्जमुक्त आहे. तुम्ही इथं बघू शकता ही कंपनी पूर्णपणे कर्जमुक्त आहे. या कंपनीचं OPM ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन जर ते पाहिलं आपण तर तुम्ही OPM बघा, तिचं 10, 21, 24, 24, 25, 28, 29 पर्यंत आलेलं आहे. म्हणजे या कंपनीचं ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन हे कंटिन्यू वाढलेलं आपण बघू शकतो. त्याच्यानंतर हिचं नेट प्रॉफिट जरी पाहिलं तर ॲथर इंडस्ट्रीचं नेट प्रॉफिट खूपच झपाट्यानं वाढलेलं आपल्याला दिसतं आहे. 8चं 23, अगोदर ती 00 नंतर एक मायनस होता. त्याच्यानंतर 8चं 23, 23चं 40, 40चं 71, नंतर 109, 130 आणि आता ह्या 2 क्वार्टरचं 141 आलेलं आहे. ह्याच्यामध्ये अजून 2 क्वार्टर ॲड व्हायचे राहिलेले आहेत. म्हणजे हे प्रॉफिट 200च्या पुढं गेलेलं आपल्याला पुढे दिसेल. त्याच्यानंतर ह्या कंपनीचा CAGR जर पाहिला तर कंपाऊंडिंग सेल्स ग्रोथ जी आहे ती 43 आहे 5 वर्षाची, 3 वर्षाची 29 आहे. त्याच्यानंतर कंपाऊंडिंग प्रॉफिट ग्रोथ जर बघितली ती 76 आणि 48 आपल्याला दिसत आहे. खूपच चांगली आहे. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की 5 वर्षाची कंपाऊंडिंग प्रॉफिट ग्रोथ जी 76 दिसत आहे त्याच्यापेक्षा जास्त इथं स्टॉक प्राईस CAGR आपल्याला दिसायला पाहिजे. कंपाऊंडिंग प्रॉफिट ग्रोथ जी 3 वर्षाची दिसत आहे त्याच्यापेक्षा जास्त इथं 3 वर्षाचा आपल्याला दिसायला पाहिजे. म्हणजे कंपनी त्याप्रमाणे ती चालते. हे प्रॉफिट जसं चालतं आहे त्याप्रमाणे कंपनीची वाढ आपल्याला झालेली दिसून येते. त्याच्यानंतर आपण कंपनीचे ॲसेट जर पाहिले तर कंपनीचे ॲसेट हे कंटिन्यू तुम्हाला वाढलेले दिसत आहेत आणि ते आता 2,223 पर्यंत आलेले आहेत. त्याच्यानंतर प्रमोटर होल्डिंग जर कंपनीची पाहिली तर 81% प्रमोटर सध्या आपल्याला दिसत आहे. हे त्यांना 75 करावं लागतील. त्याच्यानंतर FIIs म्हणजे फॉरेन इन्व्हेस्टर 2% आहे. DIIs आहे 12.99 म्हणजे जवळपास 13% आहे. आणि पब्लिक फक्त किती आहे तर पब्लिक 2.76. या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग खूपच कमी आहे. या कंपनीचे प्रॉफिट आपण पाहिलंच कसं वाढलेले आहेत. या कंपनीचे प्रॉफिट तुम्ही बघू शकता
सतत वाढलेले आपल्याला दिसत आहेत. तसेच सेल्स वाढलेले दिसत आहेत, तसे प्रॉफिटही सतत आपल्याला वाढलेले दिसत आहेत. त्याच्यानंतर ही कंपनी आपल्याला सध्या 24% डिस्काउंटवर मिळत आहे. त्याच्यानंतर ह्या कंपनीचे जर आपण कॅन्डलस्टिक पाहिले तर सध्या ही कंपनी आपल्याला सपोर्टवर पाहायला मिळते. ही कंपनीचा हा सपोर्ट आहे. अचानक ही पडली होती तेव्हा काही वेळ तिनं कन्सॉलिडेट केलं, त्याच्यानंतर ही वर गेलेली आहे आणि आता ती खाली येत नाही आहे. तर ह्या लेवललाच ती खेळत आहे. आपण बघू शकतो की ही कंपनी आता 889 वर आहे व ह्या कंपनीला सध्या आपण वरून ही खूप डाऊन असल्यामुळं सध्या आपण ह्या कंपनीमध्ये खरेदी करू शकतो. वरून ही कंपनी बरीच खाली आलेली आहे आणि कंपनीचे प्रॉफिट चांगले असल्यामुळं ह्या कंपनीमध्ये आपण सध्या खरेदी करू शकतो. दुसरी कंपनी आहे फाईन ऑर्गॅनिक. फाईन ऑर्गॅनिकही वेगवेगळे केमिकल तयार करते. आपण सगळे आज केमिकल क्षेत्राच्याच कंपन्यातील बघणार आहोत. तर वेगवेगळ्या केमिकलमध्ये ही काम करते. त्याच्यानंतर ह्या कंपनीचं मार्केट कॅप जर पाहिलं तर 14,000 करोड आहे. स्टॉकचा पी जर पाहिला तर आपल्याला लक्षात येईल स्टॉकचा पी हा 30 दिसत आहे. स्टॉकचा पी 30 आहे. त्याच्यानंतर ह्या कंपनीचा ROC आणि ROE मस्त आहे. एकदम ROC 65 आपल्याला दिसत आहे आणि ROE 49 आपल्याला दिसत आहे. त्याच्यानंतर ही कंपनीसुद्धा कर्जमुक्त आहे. डेप्ट फ्री आहे ही कंपनी, तुम्ही इथं बघू शकता. त्याच्यानंतर ह्या कंपनीचं OPM जर आपण पाहिलं OPMही खूप चांगलं आहे. तुम्ही बघू शकता 19, 22 असं करत ही कंपनी 27-26 वर ही कंपनी तिचं ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन तिनं वाढवलेलं आहे. त्याच्यानंतर नेट प्रॉफिट आपण बघूया. नेट प्रॉफिटही या कंपनीचं आपल्याला सतत वाढलेलं दिसत आहे. 95, 136, 165. कोविडचा ड्रॉप आहे 260, 618 आणि आता 2 क्वार्टरचं आपल्याला लक्षात येत आहे की 459 आहे. म्हणजे अजून ह्याच्यात 2 क्वार्टर जर वाढले तर 788च्या पुढं हे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळं प्रॉफिटही खूप चांगलं आहे या कंपनीचं. त्याच्यानंतर आपण या कंपनीचे सेल्स ग्रोथ, प्रॉफिट ग्रोथ व स्टॉक प्राईस CAGR बघूया. तर सेल्स ग्रोथ जर पाहिली तर सेल्स ग्रोथ 5 वर्षाची 29 आहे, 3 वर्षाची 43 आहे. प्रॉफिट ग्रोथ 45 आणि 55 आहे. याच्यापेक्षा स्टॉक प्राईस CAGR इथं आपल्याला जास्त दिसायला पाहिजे, परंतु सध्या कंपनी आपल्याला खाली मिळत असल्यामुळं, डिस्काउंटमध्ये मिळत असल्यामुळं ह्या कंपनीचे स्टॉक प्राईस CAGR हे आपल्याला 5 वर्षाचे कमी दिसतात. इथं जर 45 असेल तर इथं 50-55 दिसायला पाहिजे. इथं जर 55 असतील तर इथं 55पेक्षा जास्त म्हणजे 60-65 दिसायला पाहिजे. पण हे कमी दिसत आहेत कारण ही कंपनी सध्या मायनसमध्ये चालू आहे. हे 16चे +16 जर झाले तर हे वरचे CAGR हे आपल्याला वाढलेले दिसतात. त्यामुळे ही कंपनी सध्या आपल्याला डिस्काउंटवर मिळत आहे. पुढं बघूया. प्रमोटर होल्डिंग जर पाहिली तर प्रमोटर एकही शेअर विकायला तयार नाही. तुम्ही बघू शकता 75% प्रमोटर होल्डिंग आपल्याला त्याच्यामध्ये दिसत आहे. आणि FIS जर पाहिलं तर FIS 3% आहे आणि DIS 12% आहे. DISनं चांगला माल उचललेला आहे. त्याच्यानंतर पब्लिक जर पाहिलं तर पब्लिक फक्त 9% आपल्याला दिसत आहे. ह्या कंपनीचं सध्याचं 46,4600 वर ही कंपनी ट्रेड करत आहे आणि हाच सपोर्ट ही कंपनी आता धरत आहे. तुम्ही इथं बघू शकता की इथं 4,600ला तिनं सपोर्ट घेतला होता आणि तिथंच आता ती ट्रेड करत आहे. ही 4,040 पर्यंत खाली आली होती व त्याच्यानंतर 4,200 पर्यंत खाली आली होती, 250 पर्यंत. आता ती 4,600 वर चालत आहे. वरून ही कंपनी आपल्याला खूप डिस्काउंटमध्ये मिळत आहे. त्यामुळे ह्या कंपनीमध्ये गुंतवणूक करण्याची आपल्याला संधी आहे. ही कंपनी तुम्ही बघू शकता आपल्याला 35% डिस्काउंटवर मिळत आहे. त्याच्यानंतरची कंपनी आहे SRF लिमिटेड. तुम्ही बघू शकता SRF टेक्निकल टेक्सटाईल, केमिकल्स, पॅकेजिंग, फिल्म्स, ॲल्युमिनियम फॉइल्स अँड अदर पॉलिमर्स यामध्ये ही कंपनी काम करते. केमिकल कंपनी आहे. त्याच्यानंतर या कंपनीचं मार्केट कॅप जर आपण पाहिलं तर 72,000 करोड आहे आणि
तिचा पी जर पाहिला, पी आपल्याला 42 दिसत आहे. तुम्ही बघू शकता इथं 42 आहे. त्याच्यानंतर या कंपनीचं ROCE व ROE जर पाहिलं तर 22 आपल्याला दिसत आहे, चांगलं आहे. त्याच्यानंतर या कंपनीचं प्रॉफिट ग्रोथ जी पाहिली मागच्या 5 वर्षामध्ये तर आपल्याला ती 36.2 मागच्या 5 वर्षाची प्रॉफिट ग्रोथ दिसत आहे. त्याच्यानंतर ह्या कंपनीचे OPM जर पाहिले तर OPM बघू शकता 16, 21, 20, 16, 18, 20, 25, 25, 24 आणि आता 22. OPMही चांगले आहेत, म्हणजे ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन ह्या कंपनीचं चांगलं आहे. त्याच्यानंतर नेट प्रॉफिट तुम्ही बघू शकता, नेट प्रॉफिटही कंटिन्यू तुम्हाला हे वाढलेलं दिसत आहे. 430, 515, 462 हे 2017ला जो ड्रॉप होता त्याच्यामध्ये ते ड्रॉप झालेला आहे. त्याच्यानंतर कोविडमध्ये सुद्धा ह्या कंपनीचं प्रॉफिट ड्रॉप झालेलं आपल्याला दिसत नाही. तुम्ही बघू शकता हे 2 क्वार्टरचं प्रॉफिट आहे 1733. अजून याच्यात 2 क्वार्टर ॲड व्हायचे राहिलेले आहेत, म्हणजे प्रॉफिटही चांगलं वाढत आहे. त्याच्यानंतर ह्या कंपनीचे सेल्स ग्रोथ आणि प्रॉफिट ग्रोथ आपण बघूया. ह्या कंपनीचे सेल्स ग्रोथ जर पाहिली तर 10 वर्षाची 15, 5 वर्षाची 22 व 3 वर्षाची 27 आहे. आणि प्रॉफिट ग्रोथ जर पाहिली तर 10 वर्षाची 25, 5 वर्षाची 36 व 3 वर्षाची 29 आहे. तुम्हाला मी मागच्या कंपनी जेव्हा दाखवल्या होत्या त्यावेळेस म्हणलं होतं की प्रॉफिट ग्रोथ जे आहे त्याच्यापेक्षा स्टॉक प्राईस CAGR हा जास्त येतो. तुम्ही इथं बघू शकता 10 वर्षाची प्रॉफिट ग्रोथ जी 25 आहे, पण 10 वर्षाचा CAGR जर पाहिला तर तुम्हाला 50 दिसत आहे. 5 वर्षाची प्रॉफिट ग्रोथ जर पाहिली तर 36 आहे, पण 5 वर्षाचा CAGR जर पाहिला तर 44 दिसत आहे. 3 वर्षाचे 29 आहे, पण 3 वर्षाचा इथं 31 आहे. म्हणजे प्रॉफिट ग्रोथपेक्षा स्टॉक प्राईस CAGR हा जास्त येतो. याच्यावरून हे लक्षात येते. पुढं आपण बघूया टोटल असेट जर पाहिले तर असेटही या कंपनीकडे चांगले आहेत, सतत वाढत गेलेले आहेत. तुम्ही बघू शकता सध्या 19,000 करोडचे ॲसेट या कंपनीकडे आहेत. त्याच्यानंतर प्रमोटर होल्डिंग जर पाहिली तर प्रमोटर होल्डिंग ही 50.53 आहे. FIIची 1980 आहे. DISची 14.12 आहे आणि पब्लिक 15% आहे. म्हणजे 85% ही होल्डिंग ही स्ट्रॉंग हँडमध्ये आहे. त्याच्यानंतर ही कंपनी तुम्ही बघू शकता ह्या कंपनीमध्ये जी वाढ झाली होती ती वाढ एकतर स्टॉक शेअर हा काय करतो, प्राईस करेक्शन देतो, नाही तर तो टाईम करेक्शन देत असतो. तर ही कंपनी ही टाईम करेक्शन देत आहे. तुम्ही बघू शकता ही कंपनी जवळपास 2800 वर जर पाहिलं तर 2800 आणि खाली जर पाहिलं तर 2000 किंवा 2100च्या आसपास ही कंपनी अशी चालत आहे. ही टाईम करेक्शन देत आहे. त्यामुळे ह्या कंपनीमध्ये आता जवळपास 2 वर्षापासून ही कंपनी ह्याच रेंजमध्ये चालत आहे. तर आता या कंपनीमध्ये गुंतवणूक करून आपण आपला पैसा हा बनवू शकतो. मित्रांनो, मी माझ्या माहितीप्रमाणे शेअर निवडून त्याची माहिती मी तुम्हाला सांगत आहे. तुम्हाला एखाद्या विशिष्ट शेअरविषयी जर माहिती पाहिजे असेल तर तुम्ही ते कमेंटमध्ये मला कळवू शकता, किंवा तुमचा पोर्टफोलिओ कसा आहे, त्या पोर्टफोलिओमध्ये कोणते शेअर असायला पाहिजे किंवा कोणते शेअर नसायला पाहिजे, पोर्टफोलिओचं वेटेज काय द्यायला पाहिजे, कोणत्या शेअरमध्ये किती पैसे टाकायला पाहिजे, हे जर तुम्हाला विचारायचं असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देत आहे, माझी ईमेल ID देत आहे. त्या ईमेल IDवर तुम्ही तुमचा पोर्टफोलिओ शेअर करू शकता आणि तो पोर्टफोलिओ मी रिव्ह्यू करण्याचा प्रयत्न करील. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.